बेहतरीन प्रतियोगिता, क्रिकेट की हर एक खूबसूरतियां दर्शकों को देखने को मिलते हुए, वो अनुभव देखने को मिलता हुआ। विशाल सेवा फाउंडेशन और वरेनियम क्लाउड लिमिटेड, इनका महत्वपूर्ण योगदान इस प्रतियोगिता के लिए, और इन्हीं के माध्यम से वो पिछले 3 दिन से अब तक ये बेहतरीन तरीके से घटित होती हुई। वरेनियम गोकर्णनाव प्रीमियर लीग 2024 सीजन चौथा पिछले 3 साल मालवण के बोर्डिंग ग्राउंड के ऊपर हमने देखे, और इस साल की झलक, क्योंकि ये सिंधुदुर्ग जिले की लीग है, ये प्रतियोगिता है। आप अगले साल शायद देवगढ़ में भी देख सकते हो, धोड़ा मार्ग में भी हो सकती है, वेंगुर्ला में भी हो सकती है, या कुडाल में भी हो सकती है। वरेनियम गोकर्णनाव हमेशा कुछ अलग अलग करने की कोशिश करती है, अगले साल भी कुछ वो अलग देखने को मिलेगा। इस साल बारिश में भी मुकाबले होंगे, अगर बारिश आती है तो। इस सीजनल क्रिकेट में रेनी सीजन क्रिकेट का भी अनुभव इस 3 मुकाबले में देखने को मिल सकता है, लेकिन अब तो संभावना है नहीं। ले चलते हैं मैदान के भीतर, अंपायर इशारा करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर। मुकाबले की शुरुआत, पहली गेंद उड़ाया, गेंद को, गेंद हवा में, लेकिन इस बार फील्डर से काफी दूर, और जब तक पहुंचते, आते झपटते वापस करते, तब तक 2 रन आसानी से पूरे होते हुए 2 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर खाता खुलता हुआ। 2 रन के साथ शुरुआत की है जरूर। अरविंद नेवलेकर, यस यस यस, इट इज योर ब्यूटी, दैट शुड बी टेकन। जाना पड़ेगा वापस, कैप्टन ऑफ द सिंधुदुर्ग एक बड़ी मछली जाल में दूसरे गेंद के ऊपर ललचाया था अरविंद ने। एक फ्लाइटेड गेंद थी, उस गेंद के ऊपर अगर बड़े शॉट की कोशिश ना की तो वो गोपाल भट्टा नाम क्या कहलाएंगे, लेकिन इस बार गोपाल फंसे गए और सीधे राजा नाटेकर की गेंद में, गोदी में गेंद। पहली सफलता, पहला विकेट, पहला वरेनियम विकेट। खुद के ऊपर नाखुश जरूर होंगे, लेकिन जानते हैं ये क्रिकेट है, क्रिकेट में कब क्या कैसे होगा बता नहीं सकते। और इस बीच मैदान के भीतर नए बल्लेबाज वन डाउन के तौर पर सिंधुदुर्ग के बाहुबली, ये नाम सभी का जाना पहचाना मिस्टर ताजी नाइक मैदान के भीतर। 5 ओवर का मुकाबला, शायद इस वक्त इस मुकाबले में दाजी को थोड़ा जल्दी आने का मौका मिला है। ले चलते हैं गेंदबाजी के मोर्चे पर, पहले ही सफल हो चुके थे, बड़ा शॉट ढूंढना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, ढूंढो रे साजना। बिंदी गेंद की समाप्ति, कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी के मोर्चे पर लौटते हुए ये बेहतरीन गेंद, थोड़ा सा हट के खेलने की कोशिश, थोड़ा सा जगह बना के खेलने की कोशिश, रूम जरूर दिया था लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं। पूरे प्रतियोगिता में 101 रन बना के हाईएस्ट रन स्कोरर ताजी नाइक। ओ इस बार उड़ाया है, दूर 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 चली गई गेंद, वरेनियम सिक्सर, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, निकली गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन मैक्सिमम। हॅलो, धन्यवाद सिद्धू। स्पर्धेदरम्यान आगमन होतं राजाराम वॉरियर्स त्रवडे संघाचे संघमालक सन्माननीय विकासजी गावडे यांचं, त्यांना मन विनंती असेल की आपण कृपया
व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वर्णियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेत आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सम्माननीय विकास गावड़े सर, आपका बहुत बहुत स्वागत है इस प्रतियोगिता के दौरान. मंच के ऊपर आप उपस्थित हो, बहुत बहुत स्वागत आपका. पिछले कुछ सालों में राजाराम वॉरियर्स तलवड़े ने जो धमाका किया है, उनके सर्वे सर्वा सम्माननीय विकास गावड़े सर, फिर एक बार स्वागत. ले चलते मैदान के भीतर, ऑफ के काफी बाहर वाली गेंद, अरविंद नेमड़ेकर गेंदबाजी के मोर्चे पर थोड़ा सा दबाव महसूस करते हुए, ओहो, और एक धमाका. इलाका किसी का भी हो, लेकिन धमाका मेरा होगा. मिस्टर दाजी नाइक और एक क्रैकिंग शॉट, वरेनियम सिक्सर. शुरुआत हो चुकी है, दाजी नाइक के बल्लेबाजी की शुरुआत हो चुकी है. बेहतरीन शुरुआत, बेहतरीन शुरुआत. जानते हैं गोपाल भट्टा जल्दी आउट हो चुके हैं, अब जिम्मा संभालना पड़ेगा और शायद विकास सर के स्वागत करने वाले ये 2 छक्के थे दाजी नाइक के बल्ले से. एक ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद वरेनियम पावर प्ले के बाद आएगा कोकणनाव पावर प्ले. सभी खिलाड़ियों को इजाजत है भाई, 30 यार्ड दायरे के बाहर आप रुक सकते हो. विकेट कीपर और गेंदबाज छोड़ के, मतलब 9 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के बाहर, लेकिन ये 2 बल्लेबाज इस वक्त है जिनके बल्ले के ऊपर अगर गेंद सही से टकराई तो ये 9 के 9 रक्षक दर्शक बन जाएंगे. ओ ये बेहतरीन गेंद, टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा आगे करने की कोशिश जरूर थी. गेंद बल्ले का संपर्क नहीं, हालांकि विकेटों के पीछे वो काम किया. राजाराम गवस, बाबू गवस के नाम से जाना पहचाना ये खिलाड़ी गेंदबाजी के मोर्चे पर अपनी टीम की जिम्मेदारी संभालता हुआ. ओ स्विंग एंड मिस. गेंद बल्ले का फिर एक बार संपर्क नहीं, दूर 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 तक संपर्क नहीं, लेकिन गेंद इस बार विकेट कीपर को चकमा देती हुई चली गई डिक्लेयर जोन में. और शायद पिछले मुकाबले में जो जॉनी की तारीफ हुई थी, शायद नजर लग गई. ओ इस बार गति परिवर्तन के तौर पर एक खूबसूरत गेंद. टिप्पा गिरने के बाद गति के साथ थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद, गति कम कर दी थी लेकिन उछाल अच्छी देखने को मिलती हुई. और एक बार बिंदी गेंद और अंपायर की तरफ से इशारा बनता हुआ वन बाउंसर का. राजाराम गवस, शॉर्ट पिच गेंद फंसाया, इस बार खड़ी हो गई. सिद्धू मौर्य गेंद के ऊपर चलता किया बबल नाइक. बैक टू दी पेविलियन. क्या खूबसूरत गेंदबाजी देखो भाई. 4 गेंदे, मात्र डिक्लेयर का 1 रन और 1 विकेट. और दूसरी तरफ लौटते हुए बबल नाइक 4 गेंदों में 1 भी रन नहीं बना पाए. खुद के ऊपर नाखुश जरूर होंगे. किसी ने सोचा था दर्शन बांदेकर को हरा के बाबू वॉरियर सावंतवाड़ी फाइनल में आएगी, लेकिन यह भी किसी ने नहीं सोचा था 2 ओवर में 10 गेंदों में 16 रन और 2 विकेट होंगे. राजाराम वॉरियर सरवड़े इस बार थोड़ा सा कठिनाइयों का सामना करते हुए थोड़े से बैकफुट पे ढकलने की कोशिश इस बार सावंतवाड़ी की टीम द्वारा, लेकिन पिछले मुकाबले के हीरो मैन फ्रॉम कल्याण मुंबई
सुहास पवार और एक धाकड़ खिलाड़ी इस बार मैदान के भीतर। कितने भी जिम वाले खिलाड़ी आ जाए, लेकिन हमारे दाजी नाइक की टक्कर नहीं दे सकते। ओ ये थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद, द्विधा मनस्थिति में दिखे सुहास। इस गेंद को छोड़ा जाए या खेला जाए। टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी रुख बदलती हुई गेंद, शायद अंदर की तरफ निकलती हुई बिंदी गेंद, डॉट गेंद और आखिरी गेंद शेष। एक भी रन नहीं बनाए, शायद मेडन ओवर की और रुक करते हुए इस बार गेंदबाजी के मोर्चे पर राजाराम गवस। उड़ाया है इस बार, मस्तक में दस्तक, स्टैंड एंड डिलीवर, वरेनियम सिक्सर। जो कुछ दबाव था, सब कुछ दबाव को सामने वाले टीम के ऊपर भेज दिया है। एक साधारण गेंद थी, थोड़ी सी ओवर पिच गेंद, फाइटेड गेंद थी। उस गेंद के ऊपर सुहास पवार ने मिड विकेट के ऊपर से गेंद को भेज दिया। वरेनियम सिक्सर, क्रैकिंग शॉट। छक्के के साथ 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर डबल 22, 2-2, लॉस ऑफ 2 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2। पहला ओवर वरेनियम पावर प्ले, दूसरा ओवर गोकर्णा पावर प्ले, तीसरा ओवर इशारा आ चुका है बैटिंग चॉइस पावर प्ले। किसके ऊपर विश्वास? जी हां बिल्कुल, पिछले मुकाबले के हीरो इन एक्शन बांदा एक्सप्रेस सिद्धू मौर्य। एक ही मुकाबले में 3 विकेटें झटकाने वाला ये खिलाड़ी फाइनल के इस तीसरे ओवर में नसीब आजमाता हुआ। फुल टॉस गेंद, शायद फंसाया है। जी हां बिल्कुल, यस इट इज योर ब्यूटी। परिंदे रुक मत, तुझ में जान बाकी है, मंजिल बहुत दूर है, उड़ान बाकी है। आज या कल दुनिया होगी मुट्ठी में सारी, बस लक्ष्य पर तेरा ध्यान बाकी है। नजरों का खेल है क्रिकेट, नजर हटी दुर्घटना घटी, वरेनियम विकेट और सिद्धू मौर्य के नाम ये चौथा विकेट। दर्शकों को क्रिकेट की हर एक खूबसूरतियां देखने को मिलेगी और वो आखिरकार मैदान के ऊपर। एक तेरी दूसरी मेरी, और अब पहले गेंद के ऊपर सिद्धू मौर्य कमाल करते हुए, करामत करते हुए, और इस बंदे को इसी कारण के लिए लाया गया है। और मैदान के भीतर मिस्टर राजन केरकर और एक क्लीन हिटर और एक हार्ड हिटर मैदान के भीतर देखने को मिलता हुआ। और ये अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, बड़े शॉट की दरकार थी, रन आउट का मौका। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों के बीच में। 1 रन के लिए दौड़ पड़े, जानते थे खतरा है, लेकिन इस बार खतरों के खिलाड़ी बनने का वक्त आ चुका है। थोड़ी सी रिस्क उठानी पड़ेगी। इस बार लॉन्ग ऑन की तरफ जीजी रेडकर देखने को मिलते हुए, जिसने दाजी नाइक को चलता किया अपने फील्डिंग के ताकत से। एक बेहतरीन कैच, लोअर फुल टॉस गेंद थी, उस गेंद के ऊपर छक्का ढूंढना चाहते थे दाजी, लेकिन गेंद ने ढूंढा जीजी रेडकर को। और अब स्ट्राइक गेंद के ऊपर यह बड़ा बैटल, इसकी उम्मीद है दर्शकों को कुछ अलग देखने को मिले। सिद्धू मौर्य, बांदा एक्सप्रेस, लोअर फुल टॉस, हल्का तो से गेंद को ड्राइव किया, मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई।
सिंगल बनता हुआ 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 24 रन स्कोर कार्ड के ऊपर 24 लॉस ऑफ 3 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, 3 गेंदे खत्म हो चुकी है, 5 ओवर का मुकाबला है। पहला मुकाबला कौन जीतेगा? पहला मुकाबला जो जीतेगा निश्चित रूप से उसके ऊपर पलटवार जरूर होगा। हो खड़े खड़े थोड़े से फुटवर्क कम दिखाई देता हुआ और अब स्टिक के बाहर वाली गेंद सीधी चली गई जॉनी के हाथों में, और जॉनी के हाथों में गेंद चली गई मानो फूल की तरह लपक लेते हैं। इस बार थोड़े से सफल हुए थे, लेकिन लेग स्टिक ढूंढने की कोशिश। अंपायर की तरफ से वाइड गेंद का इशारा। पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, सांदा टू बांदा, पेरनेम टू मडगांव, कोरगांव टू कारवार। अतिरिक्त रन शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए सर संदीप रुद्रे। अगली गेंद फील्डिंग के ऊपर निहारते हुए लाइन से भटके थे, पिछली गेंद के ऊपर कमबैक करने की कोशिश। उड़ाया, खड़ी हो गई गेंद और एक मौका। ओहो, बेहतरीन खेल, बेहतरीन गेंदबाजी। इस लगभग ये सिंधुदुर्ग जिले की प्लेइंग 11 मानो, और उस प्लेइंग 11 के सामने सिद्धू मौर्य इस ओवर में 2 विकेट चटका चुका है। मात्र 2 मुकाबले में दूसरी इनिंग खत्म नहीं हुई है और 5 विकेट नाम पे है। हाईएस्ट विकेट टेकर के नाम गणेश गुबल, सिंधुदुर्ग जिले का छोटा पटाखा बड़ा धमाका, उनके नाम है 7 विकेट, और उनके पीछे आ रहे हैं सिद्धू मौर्य। ये खेल है क्रिकेट का, नसीब है दर्शकों का, ये सुनहरा मौका, ये बेहतरीन खेल, ये 2 बड़ी टीमें आपस में भिड़ रही है और उसमें जो मजा आ रहा है दर्शकों को, बिल्कुल। लेकिन आने वाले समय में पलटवार की उम्मीद है और पलटवार जरूर होगा, क्योंकि गोपाल भट्टा की सेना जानती है पलटवार कैसे किया जाता है। अच्छी गेंद इस बार पीटर फर्नांडिस नए बल्लेबाज, एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति, मात्र 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 विकेट का नुकसान, आने वाली 12 गेंदें शेष। क्या होगा मुकाबले में? कितने रनों का टोटल खड़ा किया जाएगा? कौन होगा किसके ऊपर हामी? क्या वो कौन सा बल्लेबाज होगा जो अपनी टीम की नैया पार कराएगा, या फिर एक बार गेंदबाज करेंगे हमला? आंखों देखा सुनाने के लिए आमंत्रित करते हैं मैन फ्रॉम वारावल कुडाळ, वन एंड ओनली बादल चौधरी सर। जी धन्यवाद। धन्यवाद सिद्धू। परत एकदा सगळ्यांचं स्वागत असा मालवणी केंद्रावर। व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 पर्व 4 को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 150 पेक्षा जास्त तरुण तरुणींका बीपीओ कॉल सेंटरच्या माध्यमातून ज्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठा नाव म्हणजे व्हरेनियम क्लाउड, आणि ही स्पर्धा प्रायोजित केली व्हरेनियम क्लाउडने, आणि त्यामुळेच ही स्पर्धा ओळखली जाता व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग या नावान। या स्पर्धेचो आज अंतिम दिवस, अंतिम दिवसातलो अंतिम सामनो तो सुद्धा ऑस्ट्रेलियन स्टाईल बेस्ट ऑफ 3। बेस्ट ऑफ 3 म्हणजे काय तर अंतिम सामनो 3 वेगवेगळ्या मॅचचो होतलो। 2 सामने जो संघ जिंकतलो तो असतलो आजचो विजेतो। सलग 2 सामने झाल्यानंतर जर दोनही संघांनी एक सामनो जिंकलो तर अजून एक सामनो डिसाइडिंग जो असतलो 3रो, आणि हेकाच म्हटलं जाता बेस्ट ऑफ 3। आणि या बेस्ट ऑफ 3 सामन्यासाठी दोनही संघ आपापला बेस्ट देण्याच्या प्रयत्नात। शिवराम रेडकर उर्फ जीजी कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर, दाजी नायका पाठोपाठ संपूर्ण स्पर्धेतलो हायएस्ट रन मेकर। बबल नाईक सुद्धा या रांगेत 62 रन्सावर बबल नाईक असा। 3 षटकांची सांगता, धावसंख्या 26 रन्सावर, 12 चेंडू शेवटचे बाकी। बॉलिंग मार्कवर नितेश परब मॅन फ्रॉम चराठा, हे सुद्धा एक गुणवान खेळाडू। चराठ्यासारखे एका निसर्गरम्य गावचो खेळाडू पण वेगवेगळ्या स्पर्धात आयकॉन खेळाडू म्हणून दिसणारो नितेश परब।
आरवली गावचं पीटर फर्नांडिस अजून एक छोटा पटाका बडा धमाका. पीटरमध्ये क्षमता असा धमाका करण्याची या मैदान ह्या पीच खास करून डावखुऱ्याच्या बॅटरसाठी अजून थोडा फलदायी. पीटरला ही संधी एनकॅश करूची लागतली. 11 बॉल फक्त शिल्लक. 26 ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट पेच आखो टप्प्याचा चेंडू. ज्या प्रकारे बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली, कमाल धमाल बेमिसाल. अपेक्षा नव्हती सावंतवाडी संघाकडून जास्त, पण मैदानावर कमाल बघली. कारण ह्या त्यांचा घरचा मैदान. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर बाबू सावंत यांच्या मालकीच्या बाबू स्पोर्ट संघाने केलेली ही कमाल अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याची. पीटरचो फटको, उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, रंजन केणीच्या सेफ हँड्स मध्ये येऊन पडलेलो चेंडू. 5व्या विकेटचा पतन. सांघिक धावसंख्या फक्त आणि फक्त 26 रनचा आभार. मॅच अजून बाकी असा, सगळा संपलेला नाही असा. आणि लढाई करण्याची मजा तेव्हाच असता जेव्हा सगळा संपला असा वाटता. संघाचो स्टार खेळाडू जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असता तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी तारणहार बनान जो उभं राहता तो अक्षय घाटवळ. 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. काल होती तारीख 25, आज असा तारीख 26. आणि 25 मे ही तारीख राजाराम वॉरियर संघासाठी सुद्धा खूप महत्त्वाची. कारण काल राजाराम वॉरियर संघाचो एक हुकमी एक्को दाजी नाईकचा झालेला लगीन. दाजी धुरतचा झालेला लगीन. दाजी नाईक खुश होत. परत एकदा संधी मिळाली म्हणान. दाजी धुरताचा लगीन काल झाला आणि त्यामुळे आज दाजी मैदानावर नसण्याचो थोडंसं तोटो राजाराम वॉरियर्सला होता की काय अशी भीती. धावसंख्या 26. नितेश परब 3 चेंडूंची सांगता. 26 धावा. अक्षय घाटवळ फुलटॉस, पण या फुलटॉससाठी थोडासा फ्रंट फुटवर घेणं गरजेचं. आमका विश्वास बसतो नाही बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघासमोर. राजाराम वॉरियर संघ थोडंसं अडचणीत, पण ही अडचण कदापि नसतली. कारण राजाराम वॉरियर संघामध्ये पलटवार करण्याची ताकद, क्षमता. या दरम्यान संघाचो आयकॉन खेळाडू सुहास पवारचो फटको फक्त 1 रनचाचो. स्वीप सुहासचो खूप दर्जेदार होतो. घोषित क्षेत्रात एकेरी धाव, स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्या 30 रनचावर. घोषित क्षेत्रात मारलेलो 1 रन ह्यो स्ट्राईक रोटेट करताना संघासाठी धोकादायक. कारण डावखुऱ्याचा सुहास पवार थोडंसं सेट होऊन आक्रमक होता असा वाटत असतानाच स्ट्राईक रोटेट आणि सुहास नॉन स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या 30. ह्यो सामनो जरी लो स्कोरिंगचो वाटलो तरी दिसता तितको सोपं नसतलो. कारण राजाराम वॉरियर्स तळवडे संघ जेव्हा जेव्हा डगआउटमध्ये स्वतः मालक असतात तेव्हा ह्या संघाक हरवणं थोडासा कठीण असता. आणि आज महाअंतिम सामन्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच बेस्ट ऑफ 3च्या नियमाखाली राजाराम वॉरियर्स संघाचे संघ मालक विकास गावडे स्वतः मैदानावर. अजून एक सिंगल, 2 सिंगल या ओव्हरीमध्ये सिद्धू मोरियन खर्च केले. धावसंख्या 31 रनचावर. संपूर्ण स्पर्धेत या बांदा एक्सप्रेसची चर्चा नक्की होतली. अनेक एक्सप्रेस या स्पर्धेत बघितले, पण सिद्धू मोरिया ऑन फायर. अजून एक वेगवान चेंडू, ज्या सिद्धूचा आपण कौतुक केला त्या कौतुकाक साजेसो चेंडू. पंचांचो इशारा होईलो वाईड बॉल आणि वाईड बॉल निशी अवांतर स्वरूपात एकेरी धावेनिशी. धावसंख्या 32. पंचांनी सगळो अंदाज घेतलो. को अंपायरचो येणारो इशारो बघितलो आणि त्यानंतर संदीप रुद्रे सरांचो इलेलो निर्णय आणि निकाल. या दरम्यान सुहास मिड ऑन क्लिअर करून लॉंगांच्या दिशेने राजा नाटेकर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो इरादो नॉन स्ट्रायकर एंडवर अक्षय घाटवळ धावबाद. फक्त 1 रन स्कोर शीटवर आणि एकेरी धावेनिशी. धावसंख्या तिर्येचो डबल गेम 33 रनचावर. 3-3 3 33 रन. मैदानावर अनेक छोटा पटाका बडा धमाका. स्कोर शीटवर सुद्धा छोटा पटाका बडा धमाका. मॅन फ्रॉम अमरड गणेश राऊळ या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर गुणलेखन, अचूक आकडेवारी आणि ठाम मत. आणि गणेश राऊळ तुमच्या आधी आम्ही ज्याका छोटा पटाका बडा धमाका म्हणतो तो गणेश कुबल मैदानावर. या दोघांच्याही नावात गणेश विघ्नहर्ता गणपती गजानन. आणि आज असा संकष्टी, आज संकष्टी दिवशी गणपती बाप्पा कोणाक पावतलो. शेवटचे 3 चेंडू बाकी. धावसंख्या 33. 6 गड्यांच्या मोबदल्यात. संपूर्ण स्पर्धेत बाबू स्पोर्ट सावंतवाडी या संघाकडे तेवढं कोणाचं लक्ष नव्हतं, पण या संघान केली कमाल. आगासलो तो मागासलो, पाठसून इलो तो पोटभर जेवलो. ह्या मालवणी म्हणीक अनुसरून ह्यो संघ दिमाखात अंतिम फेरीत येऊन पोचलो. आणि अंतिम फेरीत राजाराम वॉरियर सारख्या मातब्बर तगड्या संघाविरुद्ध केलेलं आव्हान.
सुहास पवार इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वरेनियम चौकार. बऱ्याच कालावधीनंतर चेंडू सीमारेषा पार. संघासाठी खूप आवश्यक असणारो हो वरेनियम चौकार. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज राजाराम वॉरियर संघाक होती रन्सांची गरज. चौकारांची धावसंख्या 37-37. 5 षटकामध्ये 40 धावा. ही सुद्धा राजाराम वॉरियर संघासाठी फायटिंग टोटल असू शकता, कारण राजाराम वॉरियर संघाकडे नावाजलेल्या गोलंदाजांची फळी, पण समोर असतलो राजा नाटेकर, रंजन केणी, साई परब सारखे दर्जेदार खेळाडूंचो भरणा. या दरम्यान सुहास ऑन फायर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू राजाराम गवशा सेफ हँड्स मध्ये येऊन विसावलो. सुहास पवारचो ह्यो झेल. 7व्या विकेटचा पतन. धावसंख्या 37 रन्सावर. इनिंगचो शेवटचो चेंडू बाकी. सिद्धू मोर्ये, ज्या सिद्धू मोर्येन मालवण बोर्डिंग मैदानावर देवबाग चषकासाठी बहारदार कामगिरी करून आपल्या नावाची ओळख संपूर्ण जिल्हावासियांका करून दिली. त्या पाठोपाठ वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थात छत्रपती चषक ही स्पर्धा सुद्धा ज्यांनी गाजवली तो सिद्धू मोर्या आज स्वतःच्या तालुका लेवलच्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यासाठी एक भरीव कामगिरी करताना ज्या प्रकारे सिद्धून गोलंदाजी केली, फक्त वेगवान नव्हते तर भेदक सुद्धा. टप्पो पडल्यानंतर बऱ्याच वेळा ढुंडो रे साजना अशा प्रकारची गोलंदाजी आणि संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 6 विकेट. हायेस्ट विकेट टेकरच्या यादीत मला वाटतं दुसऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर कोणा तोच खेळाडू जो तुमका दिसतलो नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश कुबल ज्याचा नाव असा. सिद्धू मोर्ये. पुढचो चेंडू समीर वेंगुर्लेकर संघाचो कॅप्टन नायक सेनापती. वेगवान चेंडू समीरच्या बॅटवर काय इलोनाय शॉट मिड विकेटच्या दिशेने स्वतः कर्णधार सिद्धेश केदार मॅन फ्रॉम कारिवडे येता फील्ड करता थ्रो करता. त्याच्यापूर्वी 1 रनचार समाधान आणि 1 रनचानिशी इनिंगची सांगता. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतो वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. पहिला बक्षीस 75,000, दुसरा बक्षीस 30,000 आणि दोघांसाठी स्पेशलाइज आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. कोण असतलो ह्याचो विजेतो हे ठरवण्यासाठी बेस्ट टॉप 3 या नियमानुसार महाअंतिम सामनो आणि त्याच्यातलो पहिलो ग्रँड फिनाले. पहिल्या ग्रँड फिनालेसाठी टॉस जिंकलो बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघान सिद्धेश केदारच्या नेतृत्वाखाली फिल्डिंगचो घेतलो निर्णय. सलामीवीरांनी केलेली निराशा. गोपाळ बटा 2 रन, बबल नाईक फक्त 0 रन्स, दाजी नायकाचे मात्र 2 षटकारांनिशी 12 रन, सुहास पवारचो 1 वरेनियम षटकार 14 रन, राजन केरकर 1 रन, पीटर फर्नांडिस 1 रन, अक्षय घाटवळ 2 रन, गणेश कुबल, समीर वेंगुर्लेकर या सगळ्यांच्या जोरावर पहिली फलंदाजी करताना एकूण धावा झाले 38. 39 रन्सांचो पाठलाग आणि ह्या 39 रन्सांचो पाठलाग बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ राजाराम वॉरियर्स तवडे संघासमोर कसो करता या सांगण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये मायक्रोफोनवर ऐकूया आवाज सचिन सावंत, सिद्धू परब. सेवा फाउंडेशन वरेनियमच्या माध्यमातून
कित्येक वेळा शैक्षणिक क्षेत्रात एक चांगलं कार्य, 300हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिष्यवृत्ती, तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग परिसराला मोफत पायाभूत आणि तंत्रज्ञान सुविधा प्राप्त करून देणारे वेरनियम, तसेच न्यूज चॅनल क्षेत्रातील कोकणचं सर्वात मोठं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकण नाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वेरनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा या मैदानावरती आणि लाभलेले सहप्रायोजक विशाल सेवा फाउंडेशन, जे आपण ऑक्टोबर 23 मध्ये विशाल पर्व पाहिलं, त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी या शहरात एक जगप्रसिद्ध जागतिक स्तराचा आर्टिस्ट सिंगर आपण पाहिला, ऐकला. विशाल परब हे आमचे सहप्रायोजक, यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आणि जाऊया मैदानावरती संध्याकाळच्या सत्रातला होणारी सुरुवात आणि नक्कीच फायनलच्या या पहिल्या सामन्याला होणारी सुरुवात या मैदानावरती. पहिलं षटक वेरनियम षटक, वेरनियम पॉवर प्ले आणि या वेरनियम पॉवर प्ले मध्ये गोलंदाज स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती समीर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाचा सलामीचा आघाडीचा फलंदाज, डाव्या हाताचा खणाघाते खणखणीत प्रहार करणारा फलंदाज जॉन फर्नांडिस स्ट्राईक एंडवरती असताना सलामीर फलंदाज म्हणून जॉन आणि जॉनची साथ देण्यासाठी साथीचा फलंदाज मैदानात मळगावचा सुलतान रंजन गेणी. पहिलाच चेंडू काहीसा अखूट टप्पा पडल्यानंतर समीरने उसळी घेणारा चेंडू फेकलाय, म्हणूनच एक धावेसाठी निघालेला फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं मिळालेली एक धाव आणि या एका धावेनं चालना प्राप्त होतोय नक्कीच फलंदाजी करणारा संघ बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाच्या धावसंख्येला. सुरुवातीच्या काळात काहीशी संत सावध सुरुवात करावी आणि त्यानंतर मोठे फटके खेळावे हा प्रयत्न असेल, परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज रंजन केणी. दाजी नाईक चेंडूचा पाठलाग करत असण्याचा पाठलागाचा प्रयत्न, मात्र दाजी नाईकलाही चेंडू न रोखता चेंडू जातोय सीमारेषा पार. वेरनियम चौकारासाठी 4 धावांसाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती फलंदाज जॉनच्या बॅटमधून देखील आक्रमक फटका, परंतु मिळालेली एक धाव मात्र यावेळेस मिडविकेट क्षेत्रात निघालेला हा चौकार आणि सांघिक धावसंख्या परावर्तित 5 या आकड्यावरती. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील फटका हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे संधी नसेल त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे, कारण चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये घोषित रूपात एका धावेसाठी. नक्कीच जे चेंडू मिळत आहेत त्या प्रत्येक चेंडूवरती एका बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न रंजन करतोय. पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती रंजनसाठी, त्यानंतर मिळालेली एक धाव. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोरबोर्ड धावसंख्या ही 6 या धावसंख्येवरती. वेरनियम षटकात सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना संधी आहे मुक्त संचार फटकेबाजी करण्याची आणि याच संधीचा फायदा उठवावा, या संधीचं सोनं करावं हा प्रयत्न यावेळेस देखील प्रयत्न करतोय फलंदाज जॉन फर्नांडिस. यावेळेस मात्र काहीसा अखूट टप्प्याच्या चेंडूवरती पदरी पडलेलं अपयश फलंदाज जॉनच्या, कारण गोलंदाजानं हेरलंय त्या ठिकाणी, म्हणूनच फेकलेला अखूट टप्प्याचा चेंडू निघालाय डॉट आणि त्यानंतर समीर. यावेळेस देखील अखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस फटका निघाला, यावेळेस उत्तुंग फटका, दिमागदार चेंडू सीमारेषा पार. वेरनियम षटकारासाठी जॉन फर्नांडिसच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू हवेतून झिंग झिंग झिंगाट करत षटकार आणि या 6 धावांनी स्कोरबोर्ड परावर्तित 12 या धावसंख्येवरती. नक्कीच जर आक्रमण करायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण करावं आणि तेच आक्रमण यावेळेस या मैदानावरती करत असताना जॉन फर्नांडिस, परंतु निघालेला यापूर्वीच्या चेंडूवरील षटकार, त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. गती परिवर्तन केलेला चेंडू स्लो ऑर 1 पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावसंख्या ही स्थिरावली पाहायला मिळते. ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा या मैदानावरती आणि या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जी आवश्यक धावसंख्या होती, धावगती होती, त्या धावगतीपेक्षा जास्त धावा नक्कीच बनवल्या जात आहेत त्या मैदानावरती. आपल्या संघाला पहिल्याच षटकात काही आक्रमकता प्रदान करून द्यावे, एक चांगला स्टार्ट द्यावा या प्रयत्न हे दोन्ही फलंदाज आणि एका चांगल्या टोटलवरती नेऊन ठेवतायत रंजन केणी आणि साथ जॉन फर्नांडिस हे 2 सलामीचे फलंदाज. धावसंख्या तब्बल 12 या धावसंख्येवरती, त्यामध्ये रंजन केणीच्या बॅटमधून एक चौकार, एक धाव रंजनच्या बॅटमधून, साथ जॉन फर्नांडिसच्या बॅटमधून निघालेली एक सिंगल आणि एक षटकार, ही आतापर्यंतची खेळ या मैदानावरती पाहायला मिळाले.
कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला होता. जो ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज होती, आवश्यकता होती, तो प्रयत्न झाला, पण त्या प्रयत्नात अपयश पदरी पडल्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम विकेट ज्या खेळाडूंना आपल्या नाबे केलेत असा अष्टपैलू अनुभव प्राप्त गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती ज्याकडे पाहिलं जातं, छोटा पॅकेज बडा धमाका असं संबोधलं जातं, तो खेळाडू यावेळेस गणेश कुबल असेल गोलंदाजी मार्कवरती. एकंदरीत पहिलं षटक आपण व्हॅरेनियम षटक, ज्या षटकात सर्व खेळाडू होते 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु यावेळेस गोलंदाज विकेटकीपर वगळता बाकीचे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना रंजनसाठीचा हा चेंडू पायावरती होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटी फटका नक्कीच निघाला आणि तदनंतर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेला फटका, मिळालेली एक धाव. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती मिड विकेट मधून राजन केरकर, चांगलं फील्ड राजनच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि मिळाले एक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला. गौरेश कांबळी क्षेत्ररक्षणात पाहायला भेटतोय. यावेळेस काहीसं फंबल निघालं होतं, परंतु नुकसान जास्त नव्हतं. प्रतिस्पर्धी संघाने बनवलेली मात्र केवळ एकच धाव आणि त्या एका धावेनं टीमचं टोटल 13 या धावसंख्येवरती असताना जॉन साठीचा हा चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप फेकलाय. नक्कीच गोलंदाज जाणतोय गणेश कुबल, जॉन सोबत बराच क्रिकेट खेळलाय, अनुभव आहे आणि म्हणूनच जॉनच्या शरीरापासून काहीसा चेंडू दूर ठेवावा हा प्रयत्न गणेशचा, परंतु या प्रयत्नात निघालेला मात्र हा वाईड चेंडू, मिळालेली अतिरिक्त धाव आणि त्यानंतर गोलंदाज. यावेळेस देखील शफल झालाय फलंदाज, ऑन साइडचा फटका मारण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. शफल झाल्यानंतर उजव्या यष्टीपर्यंत चालत येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न हा डाव्या साइडला, आणि नंतर मात्र निघालेला या प्रयत्नात एक डॉट चेंडू धावसंख्या स्थिरावलेली ती पुन्हा एकदा 14 या धावसंख्येवरती. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, बैठक स्ट्रोक पाहायला मिळालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रात पुन्हा एकदा छोटा पॅकेज बडा धमाका देखील पाहायला मिळतोय. पीटर फर्नांडिसचं चांगलं फील्ड या चेंडूवरती, चेंडू रोखल्यानंतर फेक देखील गोलंदाज गणेशच्या हातात, आणि तोपर्यंत मिळवलेली एक धाव या चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी. विश्वास संयम ठेवावा लागेल या मैदानावरती. पहिल्या षटकात 12 आणि त्यानंतर या षटकात चांगली फलंदाजी. टप्पा पडलाय चेंडू, वेग आहे गोलंदाजाकडे आणि या वेगात चेंडू उसळी प्राप्त करतोय. साथ काहीसा बाहेरच्या दिशेला वळतोय चेंडू. उजव्या हाताचा फलंदाज रंजनसाठी, म्हणजेच अतिरिक्त स्वरूपाची मिळालेली वाईडची एक धाव. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा फटका देखील निघालाय. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सुहास पवार चेंडूवरती येतोय. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण, संभाव्य एकच धाव मात्र धाव फलकात गणली जाते. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारीज केल्यानंतर धावसंख्येत पडलेल्या एका धावेनं धावसंख्येची भर ही वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 17 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात आक्रमक 12 धावा निघाल्यानंतर या षटकात मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवणारी गोलंदाज गणेश कुबलाची पाहायला मिळाले. कर्णधाराने जो विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवत असताना गोलंदाज अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी, गतीमध्ये मिश्रण, वेगात मिश्रण पाहायला मिळतंय. साथ टप्पा देखील प्रत्येक चेंडूवरती गोलंदाज बदलतोय आणि म्हणूनच फलंदाजाला काहीसं विचार मंथन करायला लावणारी ही गोलंदाजी. यावेळेस वेगवान चेंडू नक्कीच निघालाय. यावेळेस चेंडूवरती इशारा हा पंचांकडून निघतोय, तो बहुधा चेंडू 22 असल्याचा, 22च्या रूपात मिळालेली एक धाव. विकेटकीपरच्या हातातून निसटलेला चेंडू, मिळालेली एक धाव आणि तदनंतर धावसंख्या ही देखील परावर्तित 18 या धावसंख्येवरती. 18 हा आकडा पाहायला मिळतोय. तब्बल 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना विजयाचं जर उद्दिष्ट बघितलं, विजयासाठी अजूनही 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ बाकी, आणि या 3 षटक 18 चेंडूंमध्ये विजयासाठी असेल 21 धावांची आवश्यकता. 21 धावांची ही नितांत आवश्यकता कशा प्रकारे पूर्ण केली जाईल या मैदानावरती हे नक्कीच पाहणं ठरेल औत्सुक्याचं. साथ याच विचार करून या 30 षटकादरम्यान ही धावसंख्या एका सहजतेने पार करावी या प्रयत्नातून 30 षटकादरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा वापर हा नक्कीच फलंदाज करताना पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता आणि या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग केला. काहीसा सामना हा सहज सोपा वाटतो या मैदानावरती, कारण टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, शॉर्ट फॉर्मॅट पाहायला मिळतोय आणि या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न हा कित्येक वेळा आपण फलंदाजांचा पाहिलाय आणि यावेळेस देखील अगदी तेच चित्र पाहायला मिळेल या मैदानावरती. परंतु क्रिकेटचा खेळ, टेनिस क्रिकेट असो वा लेदर क्रिकेट, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत हे सांगणं कठीण असेल की कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ विजय संपादन करेल. जरी धावसंख्या 18 चेंडू 21 धावा असली तरी प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स तळवडा या संघाकडे नक्कीच क्षमता आहे हे आव्हान रोखून धरण्याची, आणि म्हणूनच गोलंदाजी मार्गवरती आपला सर्वोत्कृष्ट आपल्या संघातील
अनुभव प्राप्त गोलंदाज आणि जो या स्पर्धेत आयकॉनच्या रूपात सहभागी झालाय. संदीप सर सर संदीप सर यावेळेस सुहास पवार गोलंदाजी मार्कवर पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय चेंडूने. प्रतिस्पर्धी संघाचा उजव्या हाताचा सलामीचा धडाके बलंदाज ज्या खेळाडूंवर यापूर्वी एक आक्रमक फटका चौकार घेतलाय त्या खेळाडूला माघारी परतवण्यात यश प्राप्त होते गोलंदाज सुहास पवार याला. आणि नक्कीच जे आव्हान होतं 18 चेंडू 21 धावांचं त्या आव्हानाला रोखण्यासाठी यावेळेस मात्र सुहास ब्रेक थ्रू मिळवून देत असताना या मैदानावरती आपला संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला सुहासने मिळवलेली ही विकेट कमबॅक करण्याच्या उद्दिष्टातून असेल का या मैदानावरती राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी हे नक्कीच पाहणं ठरेल औत्सुक्याचं. एक फलंदाज माघारी परतलाय रंजन केणी पहिला धक्का बसलाय पहिला विकेट वैरनीय विकेट आपण पाहतो या मैदानावरती. आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकत असताना या मैदानावरती रंजन केणी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर वन डाऊनच्या रूपात मैदानात शिवराम रेडकर जीजी पाहायला भेटतोय मैदानावरती. त्या खेळाडूंना कालच्या दिवसात चांगली फलंदाजी दाखवली होती. या मैदानावरती टेम्परमेंट दाखवलं होतं. एका बाजूनं बाबू स्पोर्ट्स संघ काहीसा अडचणीत सापडला होता परंतु त्यावेळेस शिवराम रेडकरने तब्बल उत्तुंग 4 षटकारांच्या मदतीनं 34 धावा बनवल्या होत्या मैदानावरती. त्या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील राहिला होता. आणि आज ज्या दिवशी या खेळाडूचा जन्मदिवस आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय शिवराम रेडकर मैदानात पावलं टाकत असताना नक्कीच संघ साथीदारांना आज देखील शिवरामच्या बॅटमधून अगदी जी खेळी काल खेळली होती त्याच खेळीसारखी अपेक्षा आज देखील असेल या मैदानावरती. तीच खेळी आज देखील पुन्हा एकदा साध्य करावी एक चांगली फलंदाजी आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून करावी या मैदानावरती हाच हेतू घेऊन स्ट्राईक एंडवरती सज्ज डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज शिवराम तर समोर असेल अजून एक डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू सुहास. यावेळेस पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळालाय क्विकर वन. यावेळेस वेगवान चेंडूवरती भर दिला जातोय सुहासच्या माध्यमातून. आणि तदनंतर बॅक टू बॅक दुसरा गडी गारद दुसरा वरनियम विकेट या मैदानावरती दुसरा वरनियम धक्का पाहायला मिळाला या फलंदाजी करणारा संघ बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाला. नक्कीच खर तर एक गडी बाद झाल्यानंतर आवश्यकता होती स्वतःचा गडी गारद न होता विकेट सांभाळत फटकेबाजी करण्याची परंतु ती विकेट एक मोठा फटका मारण्याच्या नादात देखील यावेळेस फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय राजा नाटेकर. ज्या राजानं यापूर्वीच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती जय गणेश देवली संघासमोर त्याने 2 उत्तुंग षटकार घेतले होते तब्बल 15 धावांचं योगदान ज्यानं दिलं होतं तो राजा नाटेकर यावेळेस मैदानात पावलं टाकत असताना एका बाजूनं जॉन फर्नांडिस काहीशी सावध सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. एक आक्रमक फटका देखील जॉनने खेळलाय परंतु आपल्या गड्याचं महत्व जाणतोय जॉन आणि म्हणूनच या मैदानावरती चांगली फलंदाजी ही जॉनच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला या स्पर्धेत आपण यापूर्वी एक हॅट्रिक पाहिली रुपेश जाधवने हॅट्रिक केली अजून एक हॅट्रिक अंकुश बांबडेकर यांच्या नावे पाहिले आणि या स्पर्धेत तिसरा हॅट्रिक होण्याचा मान देखील यावेळेस नक्कीच असेल तो गोलंदाज सुहास पवारकडे. यापूर्वी 2 चेंडू 2 विकेट मिळवलेत या चेंडूवर देखील विकेट मिळवली तर ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज संधी असेल परंतु समोर एक आव्हान आहे तगडं आव्हान ते फलंदाज राजा नाटेकर हा खेळाडू असेल स्ट्राईक एंडवरती. राजा नाटेकर स्ट्राईक एंडवरती सज्ज असताना उजव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती जॉन फर्नांडिस साथ देतोय अतिशय सुरेख साथ जॉनची देखील आणि गोलंदाज ऑन हॅट्रिक बॉल अगदी आल्या मैदानात ऑन साइडला फटका निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं निघालेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला या राजन केरकर. राजांच्या हातात गेलेला चेंडू चांगलं फील्ड कुठची चूक न करता चेंडूला हलकेच गॅदर केल्यानंतर एक क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने मिळवलेली एक धाव धावसंख्या ही 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकात जी धावसंख्या 12 धावांवरती आपण पाहिली दुसऱ्या षटकाच्या अखेरीस ती धावसंख्या होती तब्बल 18 धावा परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहास पाहायला मिळाला आणि या गोलंदाजानं रोखून ठेवलंय प्रतिस्पर्धी संघ बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाला. जॉनसाठीचा यावेळेस चेंडू अजून एक दिमागदार फटका सुहासच्या विरोधात निघतोय
हा फटका वरेनियम षटकार असेल का सिंगल पाहणं औत्सुक्याचं, मात्र हा फटका निघतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा निर्णय पाहूया, परंतु धावसंख्येला ओघ वाढवण्याचा हा प्रयत्न, आक्रमकता ही नक्कीच पाहायला मिळाली यावेळेस देखील जॉन फर्नांडिसच्या बॅट मधून. डाव्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात खेळलेला हा एक सुरेख फटका या मैदानावरती जॉनच्या बॅट मधून. निमित्त ठरते ती स्पर्धा वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा या मैदानावरती. आणि या स्पर्धेदरम्यान पहिला फायनलचा सामना बेस्ट ऑफ 3 दरम्यान महाअंतिम सामना, जो की राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी या दोन मातब्बर संघांदरम्यान. आक्रमकता जी जॉन कडे आहे, जी आक्रमकता जॉनच्या नसानसात भिनले, ते आक्रमकता या मैदानावरती स्पष्ट आणि सादर करताना फलंदाज जॉन फर्नांडिस. एकंदरीत धावसंख्या वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. बेस्ट ऑफ 3 फायनल साठी 3 सामने, त्यातील पहिला सामना नक्कीच पाहायला मिळालाय. राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाने केले प्रथमतः फलंदाजी आणि त्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना हा मैदानावरती नक्कीच सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने राजा नाटेकर साथ देतोय फलंदाज जॉन फर्नांडिस. पाहूया काय घडेल या मैदानावरती. वरेनियम क्लाउड लिमिटेड हे स्पर्धेचे लाभलेले मुख्य प्रायोजक. सावंतवाडी कुडाळ बांदा येथे आयोजित जॉब फेअर रोजगार मेळावा, आणि या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना सिंधुदुर्ग गोवामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला अशी वरेनियम क्लाउड लिमिटेड ही कंपनी. तसेच आपल्या कंपनीमध्ये ज्यांनी 150हून अधिक तरुणींना सामावून घेतले, यात बीपीओ, डाटा एंट्री, कॅनव्हास कॉलिंग यासारख्या जॉबचा समावेश, आणि ज्या मुलांना ज्यांनी जागतिक दर्जाचा एक कंटेनर साइज डाटा सेंटरची जोड देखील उपलब्ध करून दिली अशी वरेनियम क्लाउड लिमिटेड ही कंपनी ही स्पर्धेची मुख्य प्रायोजक. तर सहप्रायोजक या स्पर्धेचे को स्पॉन्सर विशाल सेवा फाउंडेशन. पंचांचा निर्णय काय असेल? मैदानी पंचांचा एका धावेचा निर्णय, हा डिक्लेअर झोनमध्ये चेंडूचा प्रवास, फटका तर खूप सुरेख उच्च दर्जाचा. मात्र आज या मैदानावरती या फटक्याची किंमत षटकाराऐवजी केवळ 1 धाव, आणि त्यानंतर स्ट्राइक एंडवर फलंदाज राजा नाटेकर. सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती. टप्पा पडल्यानंतर यावेळेसचा हा चेंडू नो असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या बघा, धावसंख्येत पडलेली ही एका धावेची अतिरिक्त भर. नक्कीच जी लाईन आहे त्या पिचच्या बाहेर चेंडूचं पिचिंग, आणि म्हणूनच अतिरिक्त एका धावेचा इशारा, आणि 7 फ्री हिटची संधी ही देखील. यावेळेस हा चेंडू डेड बॉल पंचांकडून घोषित. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 या आकड्यावरती 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. अजूनही 18 धावांची असेल आवश्यकता. चेंडू शिल्लक तब्बल 14, आणि या 14 चेंडूंमध्ये 18 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस हा चेंडू टप्पा पडलाय, चेंडूने वळण घेतलंय. उजव्या हाताचा फलंदाज राजा नाटेकर याचा फटका उडवण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानावरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. राजा नाटेकरचा एक उत्तुंग फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न काहीसा अपयशी पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातात. विकेट किपरच्या दिशेने स्लिपचा वापर देखील केला जातो या मैदानावरती.
स्लिपच्या क्षेत्रात खेळाडू आहे. वाईल्ड रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेत. या स्पर्धेचा विचार केला, स्पर्धेत काही नियम आहेत आणि ह्या नियमानुसार वाईड चेंडूसाठी फलंदाज रिव्ह्यूची मांग करू शकत नाहीत. रिव्ह्यू हा केवळ ओव्हर द वेस्ट साठी आणि रनआउट साठी असेल, याची आपण नोंद घ्या. पंच अंपायर 22च्या रूपात एक धाव की नाही? ओके, 22च्या रूपात बदलली अजून एक धाव आणि धावसंख्या परावर्तित 22 या आकड्यावरती. सुहास पवार गोलंदाजी मार्कवर, क्षेत्ररक्षणात वारंवार केला जाणारा बदलाव या मैदानावरती. स्ट्राइक एंड वरती राजा नाटेकर, ताकद आहे, क्षमता आहे, उंचपुरात ताकदवर खेळाडू आणि नक्कीच ती क्षमता राजाला सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. सुहास पवारच्या गोलंदाजीचं आव्हान, आतापर्यंत चांगलं षटक फेकत असताना गोलंदाज सुहास. लेफ्ट आर्म ओ द विकेट यावेळेस सज्ज राजासाठी. यावेळी चांगला फटका, जमनी लगत कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, सुरेख देखना लाजवाब फटका. फलंदाज राजा नाटेकरच्या बॅट मधून जमिनीला घरंगळत चाटत पुसत चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर वरेनियम चौकारासाठी आणि या चौकारानिशी स्कोरबोर्ड काहीसा परावर्तित स्थलांतरित पाहायला मिळतोय 26 या आकड्यावरती. 39-39 या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 या आकड्यावरती. 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची असेल आवश्यकता आणि या 12 चेंडू 13 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडून घरच्या मैदानावर कशा प्रकारे होईल सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती बदल आमंत्रित करूया बादल चौधरी सर आणि त्याच्यासोबत सिद्धेश परब यांना. आणि मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय. धन्यवाद. 12 गेंदे 13 रनों की जरूरत. क्या होगा इस मुकाबले में, कौन जीतेगा कौन हारेगा, देखने लायक मुकाबला. कभी इधर कभी उधर, दर्शकों का पैसा वसूल मुकाबला. उम्मीद रहेगी अगर यह मुकाबला टाई हो जाता है तो सुपर ओवर भी देखने को मिल सकता है. लेकिन अंपायर का इशारा आ चुका है. बैटिंग चॉइस पावर प्ले, तो अब पाबंदी है. मात्र 3 फील्डर 30 यार्ड दायरे के बाहर रखने की परमिशन है, इजाजत है. और गेंदबाजी के मोर्चे पर रेडी एक्सप्रेस. ये फुल टॉस बना के खेलने की कोशिश, खींच के खेलने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क नहीं, बिंदी गेंद की समाप्ति. डॉट गेंद, समीकरण बदलता हुआ 11 गेंदे 13 रनों की जरूरत. ओ इस बार मिनी हेलीकॉप्टर उड़ाया, चली गई गेंद मिड विकेट के ऊपर से. 1 बाउंस 2 बाउंस, सीमा रेखा पर 4 रनों के लिए वरेनियम चौका. बदला लिया जा रहा है. पिछले ओवर में जो भी कुछ हुआ, शायद वो गुस्सा है जॉनी फर्नांडिस के अंदर और वो गुस्सा निकाला जा रहा है. समीकरण बदलता हुआ थोड़ा सा आसान दिखाई देता हुआ, लेकिन गौरेश कमबैक करना जानते हैं. ओ यच गेंद पहले छोड़ना चाहते थे, बाद में वो लेट कट. एक डिक्लेयर जोन में 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. रन संख्या पहुंची 31 रन स्कोर कार्ड के ऊपर. 31 लॉस ऑफ 2 विकेट. 9 गेंदे 8 रनों की जरूरत.
एक आध दूसरी अगर गेंद डॉट निकले तो थोड़ा बहुत दबाव देखने को मिलने वाला है, क्योंकि शायद आने वाला ओवर फिर एक बार सुहास देखने को मिलेंगे। यच गेंद पैरों के ऊपर और विकेटों के सामने पाए गए। अंपायर की उंगली आसमान की तरफ, जाना पड़ेगा राजाओं के राजा राजा नाटेकर बैक टू द पेविलियन। वरेनियम विकेट। थोड़ा सा कम बैक करने की कोशिश गौरेश कांबड़ी गेंदबाजी के मोर्चे पर रेडी एक्सप्रेस से जाना पहचाना ये खिलाड़ी। और अब राजा की जगह लेने के लिए मैदान के भीतर और एक हार्ड हिटर सर्वेश सावंत, जिस सर्वेश ने पिछले मुकाबले में लगभग 3 छक्के 2 छक्के बैक टू बैक 2 छक्के लगाए थे, वो सर्वेश सावंत स्ट्राइक एंड के ऊपर। और अब 8 गेंदे 8 रनों की जरूरत। सर्वेश सावंत क्या एक बड़ा शॉट ढूंढेंगे या सेंसिबल क्रिकेट दिखाएंगे, आने वाला वक्त तय करेगा। गेंदबाजी के मोर्चे पर रेडी एक्सप्रेस गौरेश कांबड़ी, कदमों का इस्तेमाल, गेंद बल्ले का संपर्क नहीं, बिंदी गेंद की समाप्ति। ओहो, ये वीरेंद्र सहवाग हो जाते अगर हिट हो जाता तो, लेकिन थोड़ा सा नसीब साथ देता हुआ अब समीकरण बदला है। 7 गेंदे 8 रनों की जरूरत। इस गेंद के ऊपर रन बनने चाहिए, नहीं तो दिक्कत पैदा होने वाली है, जरूर पैदा होगी। अगर आखिरी ओवर सुहास पवार करने वाले हैं तो निश्चित रूप से बच के रहना, लेकिन बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी हार नहीं मानेंगे। उड़ाया है गेंद हवा में, बबल नहीं गल के नीचे, क्या होगा? यस, दैट शुड बी टेकन। जाना पड़ेगा वापिस। मुकाबले में ट्विस्ट। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। क्या होगा मुकाबले में? लगा था इस ओवर में खत्म भी होगा, लेकिन अब मुकाबला बढ़ चुका है। जिसको दिल की बीमारी है भाई आंख बंद कर लीजिएगा थोड़ी देर के लिए, क्योंकि ये कांटे की टक्कर, यह मुकाबला कहीं भी रुख बदल सकता है, कभी भी रुख बदल सकता है। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। इसलिए पिछली बार कहा था छोटे लो टोटल के मुकाबले देखने का मजा ही कुछ और है, और अगर ऐसी 2 बड़ी टीमें होंगी आपस में तो बिल्कुल मजा दुगना होने वाला है। और जिसकी संभावना थी वो गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर एक बड़ा शॉट, मुकाबला बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी की मुट्ठी में, और एक दूसरी डॉट गेंद विकेट के साथ कमबैक करेगी राजाराम वॉरियर्स तलवड़े इस मुकाबले में। विकेटों के पीछे महेंद्र सिंह धोनी नहीं है, लेकिन कैप्टन ऑफ द सिंधुदुर्गा गोपाल भट्टा है। ओहो, क्लीन हिट, चली गई गेंद, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार समर की ऊंचाई, सीमा रेखा पर डायरेक्ट चंद्रार, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम। जिसके चर्चे थे एक बड़ा शॉट रुख बदल देगा, मुकाबला मुट्ठी में लाएगा। हो कितने दिन का गुस्सा था भाई जॉनी, सब कुछ निकाले हैं, बहुत बार इस टीम से खेल भी चुके हैं। ओहो, इस बार जाने दिया, थोड़ा सा सम्मान भी देंगे भाई, कल्याण मुंबई से आए हैं, थोड़ा सा सम्मान उनको भी दे देंगे, ऐसा कुछ देखने को मिलता हुआ मैदान के भीतर। इस स्क्वाड के साथ जॉनी भाई बहुत बार खेल चुके हैं, बहुत साल खेल चुके हैं इस बार, लेकिन आज उनके सामने दिखाई दे रहे हैं।
4 गेंदे 2 रनों की जरूरत। क्या मुकाबला बाकी है या बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी ने कब्जा बनाया है इस मुकाबले के ऊपर? ओहो, ये थोड़ा सा दिमाग का इस्तेमाल करते हुए, जानते हैं जल्दबाजी करने की जरूरत है नहीं, बड़े शॉट की दरकार है नहीं, मात्र 2 रन बनाने थे, सिंगल बनाया हल्के हाथों से और अब 3 गेंदे और 1 रन की जरूरत। या आप औपचारिकता नहीं कह सकते, मुकाबला यहां से भी टाई हो सकता है और उम्मीद है दर्शकों को, और वो ताकत है सुहास पवार में। सुहास भाई दिखाओ अपना जलवा, लगातार 2 डॉट गेंदें हमें देखनी है मैदान के ऊपर। लेकिन इस बार बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी के बाबू गवस, राजाराम गवस है, राजाराम गवस के बिग फैन इस बार लाइव देख रहे हैं मिस्टर सूरज सावंत सर। लगातार 2 डॉट गेंदे की दरकार है। ओ, एक तो निकली है, क्या अगली गेंद डॉट निकलने वाली है? जिनको दिल की बीमारी है भाई, थोड़ी देर के लिए कान में कुछ डालो, आंख के ऊपर पट्टी बांधो, क्योंकि कुछ अलग होने वाला है। ओहो, लेट्स रॉर, गेम इज ऑन। जो जो भगवान को मानते हैं भाई हाथ जोड़ो, जो मानते नहीं है वो भी जोड़ो, मुकाबला टाई होने वाला है। ये खेल है क्रिकेट का, कहां से कभी भी बदल सकता है। अनिश्चितताओं का खेल, इसका नाम है क्रिकेट। हर एक के मन में अलग अलग चल रहा है। कोई कह रहा है 1 रन निकलना चाहिए, कोई कह रहा है ये गेंद डॉट निकलनी चाहिए। क्या होगा मुकाबले में, क्या होगा मुकाबले में? दरकार है इस गेंद के ऊपर और एक डॉट गेंद की, लेकिन इस बार हार्ड हिटर जॉनी ने जैसे इस मुकाबले को लेवल किया है, वैसे क्या इस मुकाबले को अपने टीम की नैया पार कराएंगे? ले चलते हैं फिर एक बार, लेट्स रॉर, गेम इज ऑन। यह है मजा क्रिकेट का, यह है मजा है क्रिकेट का। पिछले 3 दिनों से यूं ही ये दर्शक हाजिरी नहीं लगा रहे हैं। हो, सभी तरफ खामोशी छाई है। सुहास के सर के ऊपर बड़ा पाप है, बड़ा टेंशन है। 1 गेंद 1 रन। ओहो, ये हार्ड लक था, ये हार्ड लक था। ये अगर वाइड गेंद ना होती तो दर्शक मानो पैसा वसूल होता। और मैंने कहा था, ये उम्मीद नहीं थी गेंद वाइड होगी, ये उम्मीद थी फेयर डिलीवरी होगी और मुकाबला टाई होगा। शायद 50% से कम लोगों ने भगवान को हाथ जोड़ा था। कुछ बात नहीं है, ले चलते हैं मैदान के भीतर। अगले मुकाबले की ओर ले चलते हैं, और एक मुकाबला होगा। उसके बाद अगर राजाराम वॉरियर जीती तो और एक मुकाबला होगा। आइए, क्या हुआ इस मुकाबले में, सुनते हैं आवाज, चर्चे सुनेंगे थोड़ी देर के लिए। 4th अंपायर सर बादल चौधरी और सर सचिन
होईल का असं वाटत असतानाच वाईड बॉल, खरोखर पैसा वसूल. खरोखर सर खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि खरं तर जो आपण आयकॉन खेळाडू पाहिला शेवटचं षटक फेकताना, एक मोठ्या खेळाडूची निशाणी काय असते ते आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या चेंडूवर षटकार बसला, केवळ राहिलेल्या 5 चेंडूमध्ये 2 धावा विजयासाठी होत्या. आणि त्यानंतर ज्या शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या प्रकारे सामना गेला ते आपल्याला सुहासकडून शिकायला मिळालं. अगदी बरोबर, सुहासकडून